रशिया युक्रेन युद्धाला मंगळवारी 4 वर्ष पूर्ण झाली. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला. तो आजवर सुरूच आहे आणि युक्रेनकडून सुद्धा तेवढाच कडवा प्रतिकार केला जातोय. एव्हाना अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे म्हणा किंवा त्यांच्या दबावामुळे म्हणा, दोन्ही देशांची प्रतिनिधी मंडळं एकमेकांच्या समोर आलेली आहेत. वाटाघाटींना सुरुवात झालेली आहे, मात्र त्यात फारसं यश येताना दिसत नाहीये. या युद्धात गेल्या 4 वर्षात किती हानी झाली हे जर ऐकलं तर डोळे चक्रावून जातील. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 4 वर्षात सुमारे 15,000हून अधिक युक्रेनियन नागरिकांनी या युद्धात जीव गमावलेला आहे. सीमावर्ती भागात शेकडो रशियन नागरिकही युद्धात मारले गेलेले आहेत. सैनिकांच्या बाबतीत ही संख्या चक्क लाखात आहे. 3.25 लाख रशियन सैनिक युद्धात मारले गेलेले आहेत, तर 1.5 लाखाहून अधिक युक्रेनियन सैनिकांनी या युद्धात जीव गमावलेला आहे. अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत, तर कित्येक जण जखमी झालेले आहेत. सुमारे 20,000हून अधिक युक्रेनियन मुलं रशियाच्या ताब्यात आहेत. अनेक नागरिक विस्थापित झालेले आहेत. कित्येक नागरिक तर देश सोडून दुसऱ्या देशांच्या शरणाला गेले आहेत किंवा आश्रयाला गेलेले आहेत. आजही ते आपल्या देशात परतलेले नाही आहेत. जर वित्तहानीबाबत बोलायचं झालं तर पुढील 10 वर्षात युक्रेनला पुन्हा उभं राहण्यासाठी $588 अब्ज खर्च येऊ शकतो आणि हा अंदाज बांधलाय तो जागतिक बँकेनं. दुसरीकडे रशियन अर्थव्यवस्थेलाही मोठा झटका बसलेला आहे. जेमतेम 1% वाढ झालेली आहे रशियन अर्थव्यवस्थेमध्ये आणि ती रशियासाठी पुरेशी अर्थातच नाहीये. दुसरीकडे एवढं मोठं युद्ध पुकारूनही रशियाला केवळ युक्रेनच्या 19.5% भागावरच ताबा मिळवता आलेला आहे. आणि ही सगळं नुकसान होऊन हे युद्ध आता थांबेल का? तर जवळपास तरी किंवा जवळच्या काळात तरी याची चिन्ह अतिशय पुसट दिसत आहेत.